फक्त 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी कुठलाही गोंधळ न करता तुम्ही जिवंतिकेची पूजा अशी करू शकता, की तुमच्या मुलांवर, तुमच्या घरावर देवीचा कायम आशीर्वाद राहील. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सोपा विधी, कमी वेळ आणि मोठं फळ. बऱ्याच जणींना वाटतं, की जिवंतिकेची पूजा म्हणजे खूप मोठा घाट, तासनतास बसून करायचं व्रत. पण तसं अजिबात नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जिवंतिकेची स्थापना कशी करायची, पूजनाची योग्य पद्धत काय आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पुण्य कसं मिळवायचं. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत, ज्या 90% लोकांना माहितीच नसतात. त्यामुळे त्यांच्या पूजेचं पूर्ण फळ त्यांना मिळत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की जिवंतिका देवी म्हणजे नेमकं कोण. जिवंतिका ही मातृदेवतेचं एक रूप मानली जाते. जिवंतिका या नावातच जीव हा शब्द आहे, म्हणजे जीवाचं, प्राणांचं, संततीचं रक्षण करणारी देवी. विशेषतः लहान मुलांचं आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्यावर सतत कृपादृष्टी राहावी यासाठी मातांकडून जिवंतिकेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी अनेक घरांमध्ये जिवंतिकेची पूजा केली जाते. काही ठिकाणी हे व्रत नागपंचमीपासून सुरू होतं आणि पूर्ण श्रावणभर चालतं. जिवंतिका देवीला वटपत्री देवी असंही संबोधलं जातं, कारण पारंपरिक पद्धतीमध्ये तिचं चित्र वडाच्या झाडाखाली बसलेली स्त्री, मांडीवर मूल घेऊन असं दाखवलं जातं. या पूजेमागचा मूळ भाव अत्यंत सुंदर आहे. आपल्या मुलाचं, कुटुंबाचं रक्षण व्हावं, त्यांना आरोग्य लाभावं, त्यांची प्रगती व्हावी यासाठी आई मनोभावे देवीची प्रार्थना करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूजा भक्तिभावाने केली तरच तिचं फळ नक्कीच मोठं होतं. मग ती किती वेळ केली यापेक्षा किती श्रद्धेने केली हे जास्त महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो, जिवंतिकेची पूजा नेमकी कधी करावी? पारंपरिक पद्धतीनुसार श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करतात. काही कुटुंबांमध्ये फक्त पहिल्या शुक्रवारी स्थापना करून पूर्ण महिनाभर तिची उपासना केली जाते, तर काही ठिकाणी दर शुक्रवारी नव्याने पूजा मांडली जाते. जर तुम्हाला वेळेची कमतरता असेल तर काळजी करू नका. सकाळी लवकर उठून स्नान करून प्रसन्न मनाने तुम्ही ही पूजा अगदी अर्ध्या तासात सुद्धा पूर्ण करू शकता. देवीला वेळेची अट आहे, भावाची नाही. आता पूजेसाठी नेमकं काय काय लागतं, तर जिवंतिका देवीचं चित्र किंवा मूर्ती, चौरंग किंवा पाट, त्यावरती टाकायला स्वच्छ वस्त्र, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, हार, शक्यतोवर सुगंधी फुलं, दुर्वा आणि आघाड्याची पानं तुम्हाला मिळाली तर उत्तम आहे. त्याचाच हार तुम्हाला जिवंतिका देवीला अर्पण करायचा असतो. दिवा तुपाचा किंवा तेलाचा, आरतीसाठी तुपाची फुलवात, उदबत्ती, कापूर, नैवेद्यासाठी गूळ खोबरं किंवा घरात जे काही उपलब्ध असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल. सुपारी, विड्याची पानं आणि वाण देण्यासाठी तुम्ही बांगड्या, वस्तू किंवा ऐच्छिक फळं घेऊ शकता. बघितलं ना, यातली एकही गोष्ट दुर्मिळ नाही. जवळच तुम्हाला साहित्य जे आहे ते मिळून जातं. त्यामुळे साहित्य राहिलं म्हणून पूजा राहिली असं अजिबात होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अ, स्थापना कशी करायची, तर पहा, घरातील एक स्वच्छ शांत जागा निवडायची आहे. देवघर असेल तर उत्तम आहे, नाहीतर घरातला कुठलाही पवित्र कोपरा चालतो. ती जागा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती जिवंतिका देवीचं चित्र किंवा मूर्ती स्थापित करायची आहे. देवीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्यावरती आंब्याची पानं आणि नारळ ठेवायचा आहे. हा कलश म्हणजे देवीच्या शक्तीचं प्रतीक मानला जातो. हात जोडून मनातल्या मनात संकल्प करायचा आहे, मी आणि माझं कुटुंब आमच्या मुलाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी जिवंतिका देवीची पूजा करत आहोत. हा संकल्प अगदी शब्दात म्हणजे साध्या शब्दात मनापासून केला तरी सुद्धा पुरेसा आहे. संस्कृत मंत्र येत नसतील तरी हरकत नाही. आता कमी वेळ असेल तर पंचोपचार पूजा करा, म्हणजे फक्त गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य हा 5 उपचार. वेळ असेल तर पूर्ण षोडशोपचार पूजा करा. सर्वप्रथम देवीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करा, पण त्याआधी गणपतीच्या पूजनाने सुरुवात करा. सुपारी घेतलेली आहे तर सुपारीचं पंचोपचार पूजन करा. त्यानंतर देवीला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं आणि दुर्वा आणि आघाड्याचा हार अर्पण करा. दिवा, उदबत्ती ओवाळून घ्या, नैवेद्य दाखवा आणि आरती करा. जिवंतिकेची पारंपरिक कहाणी वाचन ही या पूजेतील एक सुंदर परंपरा आहे. कहाणी वाचल्याने पूजेमागचा अर्थ आणि भाव अधिक स्पष्ट होतो. कहाणी उपलब्ध नसेल तर देवीचं मनापासून स्मरण करून प्रार्थना करा, तेही पुरेसं आहे.
शेवटी आरती करून सर्व कुटुंबियांनी देवीला नमस्कार करावा आणि प्रसाद ग्रहण करावा. इतकंच. फक्त साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जिवंतिकेची स्थापना आणि पूजा जी आहे ती करू शकता. आता खूप जणांना विचारायचं असतं की नोकरी करणाऱ्या किंवा एकत्र कुटुंबातल्या धावपळीच्या दिवसामध्ये ही पूजा कमी वेळामध्ये कशी करावी, यासाठी काही उपयुक्त टिप्स. आदल्याच दिवशी पूजेचं साहित्य एकत्र करून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी शोधाशोध करावी लागणार नाही. पंचोपचार पूजा पद्धत वापरा. यात कमीत कमी वेळेमध्ये पूजा भावाने पूर्ण होते. लांबलचक मंत्र म्हणण्याऐवजी मनापासून केलेली छोटी प्रार्थना पुरेशी आहे. कहाणी वेळेअभावी पूर्ण वाचता आली नाही तरी तिचा सारांश किंवा फक्त शेवटचा भाग वाचला तरी सुद्धा चालतो. आरतीसाठी छोटी आरती निवडा. संपूर्ण आरती संग्रह वाचण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, देवाला दाखवादाखवीची पूजा आवडत नाही. मनापासून केलेली छोटी पूजा जास्त फळ देते. स्थापना झाल्यानंतर पूर्ण श्रावणभर किंवा जितके दिवस देवी घरी आहे तितके दिवस रोजची साधी उपासना करावी. म्हणजेच रोज देवीसमोर दिवा लावावा, ताजी फुलं आणि दुर्वा अर्पण कराव्यात, हात जोडून 2 मिनिटं मनापासून प्रार्थना करावी. शक्य असल्यास संध्याकाळी पुन्हा दिवा लावून नमस्कार करावा. ही रोजची उपासना जास्त वेळ घेत नाही, पण नियमितपणे केली तर तिचा परिणाम खूप खोलवर होतो. सातत्य हेच या उपासनेचं खरं सामर्थ्य आहे. आता पूजेच्या शेवटी म्हणजेच शेवटच्या शुक्रवारी श्रावण संपताना देवीचं विसर्जन किंवा उद्यापन केलं जातं. यावेळी सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी बोलावून वाण देऊन प्रसाद वाटप केलं जातं. ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हे करणं शक्य नसेल त्यांनी घरातल्या मंडळीसोबत साधेपणाने देवीचे आभार मानून विसर्जन केलं तरी सुद्धा पुरेसं आहे. आता मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या बहुतेक वेळा लोक चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे पूजेचं पूर्ण फळ त्यांना मिळत नाही. पूजा म्हणजे फक्त कर्मकांड म्हणून उरकणे, भावाशिवाय करणे. लक्षात ठेवा, देवीला कर्मकांडापेक्षा भक्तिभाव जास्त प्रिय आहे. स्थापनेनंतर रोजची उपासना विसरणे, फक्त एक दिवस मोठी पूजा करून नंतर दुर्लक्ष करणे योग्य नाही. साहित्याच्या कमतरतेमुळे पूजाच टाळणे. वर सांगितल्याप्रमाणे अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही मनोभावे पूजा करू शकता. इतरांशी तुलना करणे, त्यांनी एवढी मोठी पूजा केली, मी एवढी लहान केली, असा विचार करणं चुकीचं आहे. प्रत्येकाची भक्ती आणि परिस्थिती वेगळी असते. या चुका टाळल्या तर तुमची साधी पण छोटी पूजा देखील खूप मोठं फळ देऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जिवंतिका देवीची स्थापना, पूजन आणि उपासना करायची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ओळखीच्या मैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढच्या सणासुदीच्या पूजाविधीच्या माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तुमच्या मनामध्ये जिवंतिका पूजेबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी आवर्जून उत्तर देईल. धन्यवाद आणि जिवंतिका देवीचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो. इथेच मी व्हिडिओ एंड करते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.